चला अनिल रावी आपण पंच म्हणून आम्हाला सहकार्य करायचं या सामन्यासाठी. निश्चितच जयभीम बौद्धवाडा उरण संघाची सलामी जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. साहिल आणि त्याच्यानंतर स्ट्राईक फलंदाज तुम्हाला कुणाला पाहायला मिळेल, नाशिक फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल साहिल. दोन्ही जबरदस्त फलंदाज बौद्धवाडा उरण संघाचे. आणि बॉलिंग ट्रॅकवरती निश्चितच गोलंदाज श्रीगणेशा करण्यासाठी मोठी जो संघाकडून विद्याधर तुम्हाला पाहायला मिळतोय. असं एक चांगला गोलंदाज मोठी जो संघाचा तुम्हाला पाहायला मिळत असेल. तर कुणाल तयार. खरं तर उरण संघाचा आपण आणखी कुणाल पाहिला असेल भरपूर स्पर्धामध्ये. उरण कोळीवाडा खरं तर रन मशीन ज्या खेळाडू खरं तर उरण तालुक्याचं नाव अगदी निश्चितच राज्यस्तरावर नेऊन ठेवलंय. तर उरण संघाचा निश्चितच कुणाल. तर हा बौद्धवाडा संघाचा तुम्हाला कुणाला पाहायला मिळतो. स्ट्राईक फलंदाज पहिल्या षटक हाताळण्यासाठी एलबीडी विकेट नाहीये याच्या पण नोंद घ्या. पहिला चेंडू फेकेल विद्याधर कुणाल याच्यासाठी. हा चेंडू यष्ट्यांचा वेध यष्ट्या उद्ध्वस्त करणारा चेंडू पाहायला मिळाला आहे. त्रिफळाची बाद होईल कुणाल. पहिल्या चेंडूवरती हादरा दिला जातोय बौद्धवाडा उरण संघाला. कुणाल बॅक टू द डगआउट. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झाला. नेट नंबर 3 कुणालाच्या जागेवरती हितेंद्र. हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे बौद्धवाडा उरण संघाचा. सातत्याने चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी आणि आज ती करावी लागणार आहे. कारण आपण पाहू शकता आपला सलामीचा फलंदाज कुणाला स्वस्तात परतलाय आणि आता मात्र निश्चित कोणत्या प्रकारची पडझड होऊ देणार नाहीये अशी भूमिका बजवावी लागेल. हा चेंडू उजव्याच्या बाहेर फेकला जातो. दंडित केले जाईल गोलंदाज विद्याधर याला. अबंध स्वरूपाने स्कोर कार्ड ओपन केले जाते. एक धाव मिळाली. एक धावने संघ आता मात्र पूर्ण 1च्या घरात. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटवर दुसरा अवंत स्वरूपात चेंडू हाताळला जातोय. अवंत स्वरूपाच्या धावा पाहायला मिळतात मैदानामध्ये. एक धाव जोडली जाईल पुन्हा एकदा. 2 धावा स्कोर कार्डवरती. हा चेंडू गुडलेस फॉरवरती पडला. उचली घेतली. बाकीचं काम विकेट किपरने पूर्ण केलंय. निर्धाव चेंडूची व्हॅल्यू सांगतात. चांगला चेंडू हाताळला जातोय विद्याधरच्या माध्यमातून. पुढचा चेंडू. हा चेंडू त्यात केला. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये येतोय मात्र हितेंद्रच्या बॅट मधून. हा मात्र ब्रँडेड चौकार. 4 धावा. 6 धावा लागल्या स्कोर का होते. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू चालला असता मात्र दिशा बदलली चेंडूने. अवंत स्वरूप चेंडू हाताला जातोय. 7 धावा लागल्या स्कोर का होते. पहिल्या चेंडूवरती आली कुणालाची महत्वपूर्ण विकेट. त्याच्यानंतर 2 अवंत स्वरूपाचे चेंडू. तिसरा चेंडू डॉट. त्याच्यानंतर चौथा चेंडू चौकार. या चेंडूवरती आला पुन्हा एकदा अवंत स्वरूपाचा चेंडू आणि 7 धावा लागल्या स्कोर का होते. 1 गाड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा तयार बॉलिंग ट्रॅकवरती विद्याधर. हा चेंडू पडल्यानंतर निश्चित कमी वेगाने कमी उचली करणार चेंडू पाहायला मिळाला. पंच बोलले आमच्याकडे सांगितलं मात्र हा चेंडू अवंत स्वरूपाचा फेकलाय गोलंदाज विद्याधर याने. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हा चेंडू त्यात केलाय. स्वतःच्या फॉलोतून चेंडू गॅदर केला जाईल का मात्र नाहीये. लॉंग ऑफ मध्ये चांगलं बॅकअप पाहायला मिळालंय. निर्धाव चेंडूची झाली सांगता आणि षटकातील अद्याप आपण विचार केला तर शेवटचे अंतिम 2 चेंडू असतील शिल्लक. हा चेंडू गतीचा वापर यावेळेस सरळ फिल्डर शोधलाय. खेळाडू होईल ज्यांच्या रोबार बाद. हितेंद्र याच्या देखील पाठीचा झाल्यानंतर दुसरा खेळाडू झाला बाद. यावेळेस संघाच्या 7व्या धावसंख्येवरती. विनंती करेन केतन पाटील आणि कल्पेश पाटील एवन जोडी मोठी जोडी यांना की आपण यावं व्यासपीठावरती. 8 धावा झाल्यात. धावपलकडे आपण विचार केला. 8 धावा. शेवटचा अंतिम चेंडू असेल शिल्लक. अंतिम चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज हर्ष. हा चांगला फटका मात्र स्वतःच्या फॉलोतून चेंडू गॅदर केलाय. षटक संपले. षटकाची झाली समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या लागली धावफलकावरती. निश्चितच जयभीम बौद्धवाडा उरण संघाची प्रथम फलंदाजी करताना 2 गाड्याच्या मोबदल्यात 8 धावा. सुरुवात चांगली झाली होती मात्र निश्चितच 2 गडी बाजूला आपण विचार केला कुणाल आणि त्याच्यानंतर हितेंद्र यांनी चांगली सुरुवात करून दिली होती मात्र स्वस्तात परतले दोन्ही खेळाडू आणि आता मात्र तंबूमध्ये विसावा घेताना तुम्ही बघू शकाल. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती विकी. स्ट्राईक फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो. सलामीसाठी आला होता साहिल.
पहिला चेंडू फेस केलेल्या वेळेस उजव्या बाहेर फेकला जातोय. गती भरपूर आहे गोलंदाजाकडे, मात्र दिशा निश्चितच नाहीये, नियंत्रण नाहीये बिलकुल, आणि त्यामुळे निश्चितच अवैध स्वरूपाच्या धावा लटवल्या जात आहेत. पुढचा चेंडू निश्चितच दिशा दिली पुन्हा त्या चेंडूला, डायरेक्ट हिट झाली असती तर खेळाडू हर्ष देखील झाला असता बाद, परंतु तसं घडत नाहीये. चांगला बॅकअप, एक धाव मिळेल. एक धावने संघ आता मात्र जाऊन पोहोचला. यावेळेस आपण विचार केला 10च्या घरात. या षटकामध्ये 2 चेंडू फेकल्याचा आपण विचार केला, फक्त अवैध स्वरूपाचा एक चेंडू, त्याच्यानंतर एक धाव, अशा 2 धावा खर्च केल्या जाते. ते गोलंदाज हा चेंडू पुन्हा एकदा उजव्या बाहेर फेकला जाईल, अवे फ्रॉम बॉडी, दंडित केले जाईल गोलंदाज विकी याला. या षटकातील दुसरा अवैध स्वरूपाचा चेंडू फेकला जातोय, म्हणजे 3 धावा खर्च केल्यात एका चेंडूमध्ये. हा चेंडू यावेळेस डाव्या एष्टीच्या बाहेर, एका चेंडूमध्ये 4 धावा म्हणजे चौकार लगावलाय, खर्चिक ठरलाय. या पहिल्या चेंडूचा आपण विचार केला विकीयाच्या, 4 धावा अद्याप खर्च केल्यात. पुढचा चेंडू, हा चेंडू यावेळेस चेंडू पडला, पुन्हा एकदा काटा बदलला, उजव्या एष्टीच्या बाहेर फेकला जातोय. 15 धावा झाल्या तर स्कोर कार्ड वरती, माफ करा 13 धावा. पुढचा चेंडू, हा चेंडू ग्लान्स केला यावेळेस मिड विकेट रिझन मध्ये, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर, हर्षच्या बॅट मधून आलाय. यावेळेस जय भीम बहुतेवाडा वरुण ब्रँडेड चौकार, 4 धावा आणि 4 धावाने संघ आता जाऊन पोहोचलाय 17च्या घरात. चांगली सुरुवात, चांगली फलंदाजी, 2 खेळाडू बाद झाले. कोणत्या प्रकारचं दडपण नाहीये खेळाडूवरती, दडपण झुगारून फलंदाजी करताना दिसत आहेत. हा चेंडू उचली घेतली, मात्र चेंडू गेला लॉंग ऑन सीमारेषा बाहेर, हर्षच्या बॅट मधून आलाय चौकार. खरं फटका फसला असं कुठेतरी वाटत होतं, मात्र चेंडू निश्चितच चांगलं क्षेत्र निवडणारे चेंडू गेला सीमारेषा बाहेर. बॅटिंग दुसरा चौकार संघ जाऊन पोहोचला यावेळेस 21च्या घरात. पुढचा चेंडू, हा चेंडू टॅप केलाय, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चांगले ते चेंडू फेल केला जाईल. मिळेल एक धाव, एक धावने संघ पोहोचलाय 22च्या घरात. या षटकाचा आपण विचार केला, दुसरं षटक मार्गस्थ असताना 14 धावा अद्याप खर्च केल्यात या गोलंदाजाने, आणि चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील अद्याप 2. हा चेंडू चांगला चेंडू हाताला जातो यावेळेस, 1 आणि 1 धाव मिळेल चेंडूवरती. शेवटचा अंतिम चेंडू असेल शिल्लक, धावा लागल्या स्कोर करता आपण विचार केला 23 धावा. अंतिम चेंडू, पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या, या षटकामध्ये विचार केला भरपूर धावा खर्च केल्यात गोलंदाज. हा चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, डाईव्ह लागत चेंडू अडवलाय. 1 आणि 1 धाव मिळेल, 1 धावेने संघ जाऊन पोहोचलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद, 24 धावा. चांगली सुरुवात, 12च्या सरासरी निश्चित वाटचाल सुरू आहे, आणि हीच जर वाटचाल सुरू झाली शेवटच्या षटकापर्यंत तर जवळजवळ 50 गाठेल हा संघ. अद्यापर्यंत एकाही संघाने हा पराक्रम केलेला नाहीये. पहिल्या सामन्यामध्ये 49 धावा झाल्या, त्या धावा चेस करताना कुठेतरी पिछाडीवर गेला होता आपण विचार केला राबे संघ. दुसऱ्या सामन्यामध्ये धावा झाल्या होत्या, आपण विचार केला तर त्यांच्या धावा काढल्या होत्या. मोठे संघ त्या सामन्यामध्ये देखील पराभूत झाला होता, आणि या सामन्याचा आपण विचार केला मागच्या सामन्यात फक्त 27 धावा, त्या धावा सहज चेस केल्या होत्या. हा तिसरा सामना पाहायला यष्ट्या वेळ निश्चित घेणार चेंडू पाहायला मिळालाय. काय घडले मैदानामध्ये बघा, खेळाडू झाला मात्र बाद, प्लेड ऑन, हिट विकेट मला पाहायला मिळाली, आणि खेळाडू हर्ष मात्र झाला हिट विकेट स्वरूपात बाद. हा तिसरा हादरा बसतो यावेळेस बहुतेवाडा वरुण संघाला, संघाच्या 24व्या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज चित्रसेन, या संघाचा खरेदी मला वाटतं सरसेनापती असेल, आणि चांगली फलंदाजी करावी लागेल चित्रसेन याला. 24 धावा लागल्या असल्या ते मात्र 3 गेल्यावर आपले मुख्य प्रमुख फलंदाज जे आहेत ते मात्र बाद झालेत. चित्रसेन तयार, गोलंदाज समीर तुम्हाला पाहायला मिळतोय जुई संघाकडून, जे पहिल्या चेंडूवरती महत्वपूर्ण विकेट मिळवली आहे. तर बॉल काउंट होईल, लक्षात ठेवा, हिट विकेट असल्या कारणाने बॉल काउंट आहे. तयार, बॉल टॅकवरती पुन्हा एकदा डावकर हाताचा गोलंदाज. हा चेंडू टॅप केलाय लॉंग ऑफ रिझर्व मध्ये, चांगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. खेळाडू झालाय बाद, साहिल सलामीसाठी आला होता, यावेळेस मात्र होत्याचं नव्हतं झालंय मैदानामध्ये. साहिल कडून अपेक्षा होत्या, अपेक्षा भंग झाला, आणि खेळाडू मात्र झालाय बाद. निश्चित नाराज आपल्या साथीदारावरती, खराब कॉलिंग झाली, त्याच्यानंतर खेळाडू बाद झालाय.
चित्रसेन नवीन फलंदाज आकाश. मी मगाशी म्हटलं धावा झाल्यात मात्र खेळाडू देखील बाद झाले तर अंतराने हा देखील डोकेदुखी ठरलाय. हा चेंडू पॅडवरती आदळलाय चित्रसेनाच्या कोणती धाव मिळणार नाही. चेंडूवरती चांगली कामगिरी केली पुन्हा एकदा शिरकाव केलाय मोठीजी संघाने. पहिल्या 2 षटकामध्ये थोडासा असा विचार केला सामना जवळ चांगले त्यांनी बोधवाडा संघ उरण संघाच्या बाजूने झुकते की काय मात्र चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी केली यावेळेस गोलंदाज समीर याने 1 आणि 1 धाव मिळेल. आकाश आता मात्र पहिला चेंडू फेस करेल या षटकाचा विचार केला. चेंडू शिल्लक असेल अद्याप 2. 5व्या चेंडूची फेकी समीर याच्या. चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा काटा बदलून गेला. कुठे उत्तर नव्हतं. फलंदाज आकाशाच्याकडे शेवटचा अंतिम चेंडू असेल शिल्लक. चेंडू पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी चेंडू पडला. फंबल झाला विकेट किपरच्या पाठी निश्चित विकेट किपर आणि फंबलचा फायदा मिळेल यावेळेस उरण संघाला. 1 धाव मिळेल 22 स्वरूपात. 1 धावने संघ जाऊन पोहोचला 3 षटकाच्या समाप्तीनंतर. 4 गडी बाद 26च्या घरात. म्हणजे मागच्या षटकामध्ये आपण विचार केला 24 धावा झाल्या होत्या. या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्यात. समीरने 2 धावा कंजूस स्वरूपाचे कंजूस पातळीची गोलंदाजी पाहायला मिळेल समीरच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज शेवटचा अंतिम षटक सूरज याच्याकडे सोबत जाईल. सूरज तयार. चांगला फटका स्वतःच्या फळीचा चेंडू गॅदर केलाय खेळाडू. पुन्हा एकदा पॉपिंग वर राहिला दूरवर. आकाश हा देखील झालाय धावच्या स्वरूपात बाद. 5वा आग्रा बसतोय बोधवाडा उरण संघाला. संघाच्या 26व्या धावसंख्येवरती आकाश बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय अक्षय. आता मात्र निश्चित आपण विचार केला ही शेवटची जी भली आहे ना निश्चितच ती चालू झाली आहे बोधवाडा उरण संघाची. चेंडू चित्रसेन ब्लाइंड शॉट अगदी डोळे मिटून बॅट फिरवताना दिसतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पुढे सरसावा डान्सिंग डाऊन द ग्राउंड. पुन्हा एकदा फंबल झालाय. यष्टीरक्षक मात्र निश्चितच मिळणार नाही कोणती धाव. निर्धाव चेंडू झाली सांगता अद्याप एकही चेंडू बॅटला लागलेले चित्रसेनाच्या. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहे शेवटच्या षटकातील. पुढचा चेंडू यावेळेस फंबल झाला. श्रेष्ठकाने मिळेल मात्र फंबलचा फायदा. हा मात्र 22 स्वरूपात आलाय. नशिबाचा चौकार. 4 धावा आणि 4 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय 30च्या घरात 30. 2 चेंडू अद्याप शिल्लक या षटकातील. चित्रसेन अद्याप बॅटने एक सुद्धा चेंडू खेळलेला नाहीये. सर सेनापती या संघाचा 2 चेंडू शिल्लक या शेवटच्या अंतिम षटकातील. तयार. चेंडू बॅटची कड घेतले. फंबल झाला पुन्हा एकदा विकेट किपर मात्र मिळेल 1 धाव. 1 धावने संघ जाऊन पोहोचलाय 31च्या घरात. शेवटचा अंतिम चेंडू असेल शिल्लक अक्षय. शेवटच्या चेंडूवरती चौकार आला तर 35-36 धावांचं असेल टार्गेट. मात्र तसं होईल का कारण काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे शेवटच्या षटकामध्ये. पुढे सरसावत बॅटची इनरेज घेतली. चेंडू गेलाय. पुन्हा एकदा लॉंग लेग सीमा चेंडू फेर केला जाईल. मिळेल फक्त चेंडूवरती 1 धाव आणि 1 धावाने संघ आता मात्र जाऊन पोहोचलाय 4 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावा 33 धावांचा असेल टार्गेट. म्हणजे पहिल्या मॅच मध्ये आपण विचार केला 49 धावा निश्चित सेट केल्या होत्या. निश्चितच 32 धावा काढल्यात म्हणजे 2 धावा पॅनल्टीच्या निश्चित ऍड केल्या जातील म्हणजे 34 धावा 35 धावांचा असेल टार्गेट. खरं तर ज्या चुका मागच्या सामन्यामध्ये आपण विचार केला मोठीच्या संघाने केल्या होत्या. अंकेश कामोडकर शॉटवर खेळला होता या सामन्यामध्ये 2 धावांची पॅनल्टी त्याला मिळाली होती आणि शेवटच्या चेंडूवरती 2 धावांची गरज असताना तो सामना कुठेतरी मोठीचा संघ हरला होता. या सामन्यामध्ये देखील मोठीच्या संघाच्या आणखी खेळाडूने शॉट्सवरती खेळण्याचा पराक्रम केलाय. त्यांना देखील पॅनल्टी केली जाते. 2 धावांची पॅनल्टी त्यांना देखील दिली जाते. मात्र समोरच्या बोधवाडा उरण संघाने धावा कमी जमवल्यात. 32 धावा 2 धावांची पॅनल्टी ऍड करून 34 धावा 35 धावांचं ठेवलं टार्गेट. मागच्या सामन्यामध्ये 27 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. त्या धावा लिहिल्या पार केल्या होत्या. आपण विचार केला जिथे संघाने या सामन्यामध्ये निश्चितच बोधवाडा उरण संघाने फक्त 34 धावा काढल्या 35 धावांचं ठेवलं टार्गेट आणि या धावा निश्चितच सहजरित्या पार केल्या जातील का तर ते देखील पाहण्यायोग्य असणार आहे. बोलूया पुन्हा एकदा मैदानामध्ये सरमेजोरी मैदानामध्ये दाखल झाली या मोठीजी संघाची. स्ट्राईक फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो रुपेश. नॉनस्ट्राईक फलंदाज असेल सूरज ज्याने शेवटचं षटक हाताळलं होतं. काय जबरदस्त षटक तुम्हाला पाहायला मिळालं होतं. शेवटच्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या सूरज याने. 35 धावांचं टार्गेट असेल. 32 तुम्ही काढल्यात. 2 धावांची पॅनल्टी ऍड.
म्हणजे 35 धावांचं असेल टार्गेट. 35 धावा. खरं तर गोलंदाजी चांगली केली. पहिला गोलंदाज वापरला जाईल बडोडा वरून संघाकडून. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज असेल नाव हितेंद्र, ज्याने चांगली चुणूक दाखवली होती फलंदाजीमध्ये. सातत्यता राखता आली नाहीये. मग गोलंदाजी तेवढी चांगल्या प्रकारची केली जाईल का? कारण समोर असलेला निश्चितच मोठी जे संघ मातबर संघ असेल उरण पूर्व विभागातील, ज्या संघाने खरं तर आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवलाय. रुपेश आणि सूरज ही सलामी जोडी तुम्हाला पाहायला मिळते. रुपेश स्ट्राईक फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. पण चेंडू फेकण्यास सज्ज. पण ट्रॅक वरती गोलंदाज हितेंद्र. तयार. 9 स्टार ग्रुप आयोजित प्रवेश घासे चषक 2024 स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती आलाय मात्र हा चपराक लगावणारा एक जबरदस्त दर्जेदार चौकार. 4 धावा. 35 धावाचा टार्गेट आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला जातो. हितेंद्रच्या पहिल्या चेंडूवरती हा मात्र चौकार रुपेशच्या माध्यमातून. खरं तर सामना लवकर फिनिश करण्याचा मानस असेल दोन्ही फलंदाजांच्या मनामध्ये आणि त्या अनुषंगाने पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला जातोय. परिषदेचं पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असतील हितेंद्र. पुन्हा एकदा ट्रॅक होते. पुढचा चेंडू. हा चेंडू यावेळेस दिशा भरकले गोलंदाज हितेंद्रची. अवंत स्वरूपात चेंडू फेकला जातोय. दंडित केले जाईल गोलंदाज हितेंद्र याला. एक धावने निश्चितच धावफलक पुढे सरकले जाऊन पोहोचले 5च्या घरात. हा चेंडू पुन्हा एकदा डाव्या शेजारी बाहेर. बॅटवर दुसरा अवंत स्वरूपात चेंडू. पहिल्या चेंडू चौकार लगावला आणि त्या दडपणाखाली गोलंदाजी करताना हितेंद्र तुम्हाला पाहायला मिळतोय. मी मगाशी म्हटलं फलंदाजी चांगली झाली नव्हती, मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल. कारण ज्या धावा तुम्ही लावल्या स्कोर कार्ड होती 35 धावा. निश्चित तेवढी सम्मानजनक धावसंख्या नाहीये. आता खराब सुरुवात. हा चेंडू निश्चितच चेंडू आलाय मात्र अगदी सीमारेषेच्या बाहेर. रुपेशच्या बॅटमधून दर्जेदार षटकार. खेळाडू होईल बाद. पहिला हादरा बसतो यावेळेस मोठी जो संघाला. संघाच्या 6 धावसंख्येवरती नवीन फलंदाज मंडळावरती दाखल झालाय. या संघाचा सरसेनापती विद्याधर, ज्याने पहिले षटक हाताळले होते. फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. सुरुवात चांगली करून दिली होती. आता मात्र फलंदाजी तुम्हाला चांगली करायची आहे. मात्र काय जबरदस्त चेंडू हाताला गेला. मागच्या चेंडू मिळवली महत्वपूर्ण विकेट हितेंद्रच्या माध्यमातून. रुपेशने तंबूचा रस्ता दाखवला. धावांचा विचार केला तर 6 धावा लागल्या स्कोर कार्डवरती. पहिल्या चेंडू ते चौकार, त्याच्यात 2 धावा अवंत स्वरूपाच्या. हा चेंडू समोरील डेली चेंडू पडला. त्याच्यात उचली न घेता निश्चित निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपर थोडासा पंबत झाला. सायलेने चूक केली. चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. त्याच्यानंतर हर्ष आणि त्याच्यानंतर चित्रसेनेच्या माध्यमातून निर्धाव चेंडू. हा चांगला फटका. पुन्हा एकदा गली पंधरा लॉग ऑफच्या दिशेने चेंडू आलाय सीमारेषेच्या बाहेर. विद्याधरच्या बॅट मधून आलाय आणखी एक दर्जेदार चौकार. 4 धावा. 4 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय 10च्या घरात. जबरदस्त सुरुवात. चांगली फटकेबाजी. खेळाडू बाद झालाय. कोणत्या प्रकारचं मानसिक दडपण नाही आहे. हा खेळाडू पुन्हा एकदा साहिल थोडा फंबल झाला. नाहीतर निश्चितच विद्याधर याला तंबूमध्ये परत जावं लागलं असतं. सुरक्षित पोहोचला आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये. कोणताही धोका नाही आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय पुन्हा एकदा. शेवटचा अंतिम चेंडू असेल शिल्लक या षटकातील. हा चेंडू पॅडवरती आदळलाय मात्र निश्चितच लेग ओव्हर विकेट. पायच्या स्वरूपात खेळाडू निश्चितच आपला नियम नाहीये ते, त्याच्यामुळे हा खेळाडू निश्चितच नाबाद दिला जाईल. शेवटच्या चेंडूवरती कोणतेही धाव मिळणार नाही. पहिल्या षटकाची झाली समाप्ती. 10 धावा लागल्या स्कोर कार्डवरती. एक गाड्याच्या मोबदल्यात 35 धावांचं टार्गेट सेट केलं होतं बौद्धाडा वरून संघाने. मी मगाशी म्हटलं 40 ते 25 धावा काढायच्या होत्या, मात्र तसं घडलं नाहीये. फलंदाजी तेवढी चांगली झाली आहे. 2 षटकामध्ये 24 धावा होत्या. त्याच्यानंतर पुढच्या 2 षटकामध्ये धावा आल्या. फक्त आपण विचार केला तर 8. पेनल्टीच्या 2 धावा त्याच्यामध्ये ऍड केल्या. त्याच्या धावा झाल्या ते 10. 34 आणि 35 धावांचं टार्गेट सेट केलं आणि पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्यात. नवीन गोलंदाज आकाश तुम्हाला पाहायला मिळते बॉलिंग ट्रॅक वरती. पंचवीस धावांची आवश्यकता 18 चेंडूमध्ये. सामना अगोदर आपण विचार केला तर तुळशीचा होईल, कारण गोलंदाजी चांगली असेल. बौद्धवाडा उरण संघाच्या याच्यात मात्र शंका नाही आहे. बॉलिंग ट्रॅक होते आकाश तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फेकेल. पहिला चेंडू फेस करते तुम्हाला पाहायला मिळेल सूरज. हा चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय. निश्चितच पॅडवरती चेंडू आदळलाय.
दुर्दाव चेंडू पाहायला मिळाला आहे. चांगला चेंडू हाताला जातोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आकाशाचा. हा चेंडू चांगला फटका, अगदी शिखर धवन स्टाईल मध्ये चेंडू खेळून काढलाय गली पॉइंट रिझर्व मध्ये. हा येतोय मात्र सूरजच्या बॅट मधून जबरदस्त चौकार. 4 धावा. 4 धावाने संघ आता मात्र जाऊन पोहोचलाय 14च्या घरात. 35 धावांचं टार्गेट, 14 धावा झाल्यात. जर विचार करा चांगली सुरुवात करून दिली आहे. रुपेश थोडा स्वस्तात परतला आणि त्याच्यानंतर चांगली फटकेबाजी. हा चेंडू बॅटची कर घेतली यष्टाच्या पाठीवर. पुन्हा एकदा साईल करतोय चूक. चेंडू गेला लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये. बॅक टू बॅक येतोय. दुसरा चौकार आणि चौकाने संघ जाऊन पोहोचलाय 18च्या घरात. नशिबाची साथ बघा निश्चित मोठी संघाला मिळताना दिसतंय. बहुतावरून संघ चांगली गोळी करतोय, तेवढी चांगली साथ मिळत नाहीये फिल्डर्स कडून या गोलंदाजाला. पुढचा चेंडू. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडला, त्याच्या उचले घेता निघून गेला. निर्धाव चेंडू झाली सांगता. या षटकातील अद्याप 2 चेंडूचा वाजवी असेल शिल्लक. आकाश पुन्हा तयार. 1 ट्रॅक होती. 5वा चेंडू फेकेल सूरज याच्यासाठी. हा चेंडू पुन्हा एकदा फंबल झाला. विकेट किपर साहिल. चेंडू गेला सीमारेषा बाहेर. 22 रुपयात मिळालाय आणखी एक चौकार मोठी संघाला आणि चौकाने संघ जाऊन पोहोचला यावेळेस 22च्या घरात. चुका झाल्यात संघ निश्चितच बोडवाडा वरून संघाकडून, कारण साहिल याने जवळजवळ 2 ते 3 चौकार सोडले. तर विकेट यष्टांच्या पाठीमाग 35 धावा होत्या तुमच्या स्कोर कार्डवरती आणि या चुका निश्चित तुम्ही करणार निश्चित आपण विचार केला तर तुमच्याकडून अपेक्षा नव्हती या चुकांची. मग तसं घडलंय मैदानामध्ये. अंतिम चेंडू. हा चेंडू सुरक्षेचा खेळून काढलाय. पुढे तर फंबल झालाय. कुणाल मिळलं फक्त 1 धाव शेवटच्या अंतिम चेंडूवरती. षटक संपले. 2 षटकाच्या समोर धावा लागल्या. धावफल करते 35 धावांच्या उत्तर दाखल 23 धावा. तर 12 चेंडू 12 धावांची अद्याप आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. 12 चेंडू 12 धावा. 12 चेंडू 12 धावा. पहिल्या सामन्यामध्ये 6 चेंडू 11 धावांची गरज. शेवटच्या चेंडूवरती लढत रंगली होती. 1 चेंडूमध्ये 1 धाव. तो सामना मोर्या संघाने आपल्या खिशात घातला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूवरती 1 चेंडूवरती 2 धावांची गरज असताना 6 चेंडू 7 धावांची गरज असताना शेवटच्या चेंडूवरती 1 चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या आणि तो सामना देखील जिंकला होता बालई संघाने. हा चेंडू पुढे आता फंबल झाला. विकेट किपर हर्ष. अवंत सोबत चेंडू पाहायला मिळतो. 1 धाव मिळाली. धावाने संघ जाऊन पोहोचला यावेळेस 24च्या घरात. 11 धावांची अद्याप आवश्यकता जिंकण्यासाठी. कमी वेगाने चेंडू फेकला जातो. चेंडू पडला, वळण घेतलं, त्याच्यानंतर बाकीचं काम विकेट किपर हर्षने पूर्ण केलंय. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. धाव संख्या स्थिरावली अद्याप 24 या आकड्यावरती. पुन्हा एकदा तयार. चांगला चेंडू. यष्टांचा वेध. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यष्टांचा वेध घेणारा चेंडू, डिस्ट्रॉय करणारा फर्निचर मात्र चेंडू हाताला जातोय. सूरज हा खेळाडू झालाय. त्रिफळचित बाद. 3रा हादरा बसतो यावेळेस मोठी संघाला. संघाच्या 24 धावसंख्येवरती नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. फलंदाज मैदानावरती दाखल झालाय मयूर. 11 धावांची अद्याप आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. या षटकातील चेंडू शिल्लक असलेला तरी 3 म्हणजे 9 चेंडू आणि 11 धावांचं असेल समीकरण. मयूर पुन्हा तयार. काय जबरदस्त चेंडू हाताळले जातात. गोलंदाजी ट्रॅक होती. कुणाल सलामीसाठी आला होता. 1 चौकार घेतल्यानंतर बाद झाला. सोनूक दाखवली मात्र सातत्य त्याला सुद्धा अर्थ राखता आले नव्हते. काय जबरदस्त गोलंदाजी केली अद्याप. पुढचा चेंडू चांगला फटका. चांगलं क्षेत्र पाहायला मिळालंय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 8 चेंडू 11 धावांचं समीकरण. पुढचा चेंडू. फुलटॉसमध्ये चेंडू स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू गॅदर केलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र दडपण क्रिएट करेल मोठी संघावरती आणि ते तुम्हाला पाहायला मिळत देखील असेल. 11 धावांची आवश्यकता असताना मात्र काय जवळ चेंडू फेकले कुणाल्याने. 7 चेंडू 11 धावांची आवश्यकता. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक. कुणाल्याच्या षटकातील जे काम बालई संघासाठी भावेशाने केलं होतं ते काम कुणाल करताना दिसतोय. हा चेंडू सीमारेषा बाहेर. खेळाडू मयूर झालाय मात्र चेंडूवरती बाद. आता मात्र समीकरण असेल शेवटचे 6 चेंडू आणि गरज असेल 11 धावांची.
नवीन फलंदाज विकी मैदानावरती दाखल झालाय. ज्या विकीने दुसरं षटक खातर तब्बल 16 धावा खर्च केल्या होत्या त्या विकीला मात्र हिरो बनण्याची एक नामी संधी उपलब्ध झाली आहे. फक्त 11 धावा कुठून काढायच्यात आपल्या संघाला या सामन्यामध्ये विजय करायचा असेल आणि या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान मात्र कायम राखायचं असेल तर या 11 धावा काढाव्या लागतील. मात्र त्याच्या समोर फलंदाज तुम्हाला विद्याधर पाहायला मिळतोय. अद्याप तग धरून बसलाय. खरं तर मोठीजी संघाचा सरसेनापती काटेरी मुकुट परिधान करून अगदी या स्पर्धेमध्ये एकाकी झुंज देताना दिसतोय. 6 चेंडू 11 धावांचं समीकरण. पहिल्या सामन्यामध्ये मोरिया संघ ज्यावेळेस गोलंदाजी करत होता 6 चेंडूमध्ये 11 धावा डिफेंड करायच्या होत्या. प्रतीश पाटील याने शेवटचं षटक हाताळलं आणि त्या सामन्यामध्ये अगदी शेवटच्या चेंडूवरती 1 धावेची गरज असताना तो सामना निश्चित मोरिया संघाने आपल्या खिशात घातला होता. तो कारनामा पुन्हा एकदा होईल का या मैदानावरती? 6 चेंडू 11 धावांची गरज. बहुधा उरण संघ तुम्हाला पाहायला मिळतो मैदानामध्ये. चित्रसेन फलंदाजीसाठी आला होता. फलंदाजी चांगली झाली नव्हती. यष्टांच्या पाठीमागे चुका केल्यात. आता गोलंदाजी चांगली करावी लागेल चित्रसेनेला. कारण आजचे आपण विचार केला जे लक फॅक्टर आहेत ना ते निश्चित थोडंसं बहुधवाडासह उरण संघाच्या बाजूने जास्त दिसत आहेत. कारण असं वाटलं होतं सामना जवळ आपल्या खिशात घातलाय मोठीच्या संघाने. मात्र पुन्हा एकदा जो काम बाले संघाच्या भविष्याने केलं होतं तोच काम निश्चितच कुणालाने करून दिलंय. 6 चेंडू 11 धावांची गरज. चित्रसेन बॉलिंग ट्रॅक वरती. 6 चेंडू 11 धावा. या धावा करावे लागतील. विद्याधर समोर फलंदाज या संघाचा सरसेनापती. पहिला चेंडू फेकेल चित्रसेन. विद्याधर याला कमी वेगाचा चेंडू बॅटची कडा घेतली. चांगलं क्षेत्ररक्षण ड्राईव्ह लगावले. आकाश मला वाटतं क्षेत्ररक्षण असेल देते. एक चेंडूवरती मिळाली निश्चितच. कोणती धाव मिळाली चेंडूवरती? 5 चेंडू 11 धावांची असेल गरज. सामना अद्याप आपण पाहू शकता दोन्ही संघांच्या बाजूने असेल. कोणताही संघ मैदानावरती हार मानायला तयार नाहीये. हा चेंडू अर्ध्या बॅट खेळून काढलाय. चेंडू जाईल मात्र फायलेक सीमारेषा बाहेर. या षटकातील आलाय मात्र मोठी संघाला नवसंजीवनी देणारा विद्याधरीच्या बॅट मधून हा दर्जेदार चौकार. 4 धावा. 4 चेंडू 7 धावांची अद्याप असेल गरज जिंकण्यासाठी. 4 चेंडू 7 धावा. खरं तर प्रत्यक्षाच्या त्या षटकामध्ये पहिल्याच 2 चेंडूवरती 2 चौकार आले होते आणि तो सामना जवळजवळ असं वाटला होता की निश्चित राधे संघाने आपल्या खिशात घातलाय. मात्र होत्याचं नव्हतं झालं. 4 चेंडूमध्ये 3 धावा डिफेंड केल्या प्रत्यक्षाने. तो कारनामा केला जाईल का? पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जी चूक केली होती मात्र राधे संघाच्या यश आणि ती चूक केली होते विद्याधर याने. खेळाडू झाला यशस्वी स्वरूपात बाद. आता समीकरण असेल चेंडू शिल्लक असेल 3 आणि गरज असेल जिंकण्यासाठी 7 धावांची. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय केतन. खरं तर ज्याचा आपण विचार केला वैयक्तिक खात्यामध्ये पहिल्या 2 धावा जमा आहेत. कारण पेनल्टी स्वरूपाच्या 2 धावा निश्चितच आम्ही ऍड केल्यात. त्या मात्र खेळाडूच्या नावावर असतील. अंकेश कामोडकर यांनी चूक केली होती 2 धावा आणि त्या 2 धावाने कुठेतरी निश्चित खेळाडू बाद होता. हा खेळाडू देखील झाला बाद. यष्टांचा वेध घेणार चेंडू 3 पाहिजे बाद. केतन देखील बाद होताना दिसतोय. आता मात्र सामन्यामध्ये निश्चित पुन्हा एकदा शिरकाव केलाय बहुधावडा उरण संघाने. मगाशी म्हटलं चांगली गोलंदाजी बहुधावडा उरण संघाची आणि कुठेतरी हलक्यामध्ये घेतलंय. खरं तर असं म्हटलं जातं आपलं सामर्थ्य तेव्हा दाखवा जेव्हा समोरचं तुम्हाला कमजोर समजत असेल. आणि कुठेतरी कमजोर समजण्याची चुकी केली आहे मोठी संघाने बहुधावडा उरण संघाला. मोठी संघाला एकीकडे असं वाटलं 4 षटकामध्ये 35 धावा सहजरित्या चेस होतील की काय. मात्र पुन्हा एकदा शिरकाव केलाय. काय जबरदस्त गोलंदाजी केली बहुधावडा उरण संघाने. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो या गोलंदाजीसाठी. चित्रसेन. नवीन फलंदाज आदर्श मात्र कशा प्रकारचे फलंदाजी करतोय. मोठा आदर्श ठेवेल का आपल्या संघासमोर? आदर्श फलंदाज. समीकरण जिंकण्यासाठी अद्याप गरज असेल 7 धावांची. चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील 2. हा चेंडू यावेळेस या चेंडूवरती निश्चितच आपला शिक्का मोर्तब केलाय विजयावरती. ओरम क्रिकेट असतं तर काहीतरी वेगळे चित्र पाहायला मिळालं असतं. एखादा षटकार लगावला देखील असता आदर्शाने. मात्र 1 चेंडू आणि 7 धावांची गरज जिंकण्यासाठी. 1 चेंडू 7 धावा. 1 चेंडू 7 धावांची गरज जिंकण्यासाठी. एका दुसरा खराब चेंडू पुन्हा एकदा मोठी जी संघाला सामन्यामध्ये परत आणेल. मात्र तशा चुका होतील का? हा चेंडू यावेळेस सामन्यामध्ये पुन्हा एकदा मोठी जी संघ
हा दुसरा संघ ठरतो ज्या स्पर्धेमध्ये अगदी निश्चितच परतीचा प्रवास करेल. तर वेल प्लेड बहुतेवडा उरण टीम चांगला खेळ तुम्ही केला. 35 धावा होत्या स्कोर कार्डवरती आणि त्या धावामध्ये डिफेंड केल्या त्या संघाने. एक आगला विक्रम या संघाच्या नावे गेलाय. तर निश्चितच हार्ड लक मोठीची संघ तुम्हाला देखील पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा. आणि वेल प्लेड बहुतेवडा उरण संघ चांगला खेळ तुम्ही देखील केल्याच्या मैदानावरती. तर या सामन्याचा हिरो ठरलाय. चला नाणेफेकीसाठी या रायबादेवी रावे आणि अष्टविनायक दिगोडे दोन्ही संघाचे संगणक शक्ती दिगोडे संघाचा संगणक इथे उपस्थित झालाय. रायबादेवी रावे संघाचा संगणक या